मेडिसिंगाना बरोबर म्हणा तुका म्हणे काळजींना मागे आहे खंबस्वारी म्हणा पाठीमागे तुका म्हणे काही न मागवानी तुका म्हणे काही न मागवानी म्हणे काही
रूप पाहता नोचानी सुखा झाले होता आवडे तो हा विठ्ठल
हरिभाऊ खिडकी म्हणायचं, एक वेळेस म्हणायचं मला अभिमळे हरिभाऊ बोलता तेव्हा मला दासीचा दास
आशीर्वाद द्यावा हाती मग, आशीर्वाद द्यावा हाती मग. गावाली हाताये बरमगाव एक वेळेस म्हणायचं नवविदा काय बोली जेल भक्ती द्यावे माझ्या हाती संत जिन. या लवकर इथून मधून म्हणा हरी वेगात म्हणायचं.
दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावाचे माझ नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संतजन तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भवन दे नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संपजने विठाला पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो कथेचा विस्तार कथेचा विस्तार दुसरे चरण संतोषिया दुसरे चरण संतोषिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार
संतांचे या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासत्कार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपादेवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावनी आदत्राय जननी देवाची ये प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग अनिकेत पत्रिका जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वादाचं लक्षण प्रकट करणारा 3 चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग आज या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज बारगुळे गुरुजी यांच्या अमृत महोत्सवा प्रित्यर्थ म्हणजे 75व्या जन्मदिनाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने 75 वारकरी संतांचा पती पत्नीचा सन्मान सोहळा म्हणजेच संत पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। यामध्ये भगीरथ भैया लोमटे व मित्र परिवार रुईभर समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ रुईभर भजनी मंडळ व रुईभर ग्रामस्थांच्या व भगीरथ भैया आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून संत पूजनाचं व अमृत महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि अशा या कार्यक्रमासाठी आशीर्वादाचं लक्षण मांडणारा अभंग निवडलेला आहे। नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज बारगुळे गुरुजी यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना आयु आरोग्य उत्तम लाभावं व सगळं आयुष्य पारमार्थिक सेवेमध्ये खर्च व्हावं असं अभिष्ट चिंतन आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण चिंतूया। त्यांच्या आयुष्यासाठी आपण सदिच्छा व्यक्त करूया आणि मग चिंतनाला प्रारंभ करू। विठ्ठल त्यांचं आयुष्य आणि 75 वारकरी जे सन्मानित होणार आहेत या सर्वांच्यासाठी नामदेव महाराजांच्या माध्यमातून जो आशीर्वाद आणि अभिष्ट चिंतन आपल्या समोर प्रकट केलेलं आहे ते आज या ठिकाणी मला व्यक्त करावं वाटतं। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा। अकल्प त्यांना आयुष्य मिळावं आणि ते सगळं आयुष्य हरिदास म्हणून सेवा या भावातून व्यतीत व्हावं अशी सदिच्छा आपण या ठिकाणी व्यक्त करूया। आणि आजचा कार्यक्रम इथं भगीरथ भैया आणि मित्र परिवार रुईभर भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळी मध्ये मला सांगण्यात आलं की मध्ये 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव सुद्धा त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं इथं आयोजित करण्यात आला। मला आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंग कोळगे आप्पा यांनी हा विचार सांगितला आणि
मी विचार केला की अमृत महोत्सवाच्या दिवसानं असा जर कार्यक्रम होत असेल तर याच्यासारखं जीवनातलं दुसरं कोणतंही मोठं भाग्य नाही. आजच्या कार्यक्रमाला सुद्धा हरिभक्तीपरायण तानाजी महाराज, उलटे महाराज, हरिभक्तीपरायण आमचे गव्हाणे महाराज असतील किंवा हरिभाऊ महाराज बेंबळीकर असतील, उपस्थित सर्वच महाराज मंडळी, सर्वांची वेगळी नावं घेण्यात आता वेळ खर्च करत नाही. कारण आता बोलत असताना मी तानाजी महाराजांना म्हटलं 75 वारकऱ्यांचा सन्मान वेळ जात जाणार आहे आणि म्हणून मी कमी वेळेत सुद्धा कीर्तन करायला तयार आहे आणि ते मला जमतं. माझा अभ्यास कमी असल्यामुळं मला वेळेत कीर्तन सोडणं हे थोडं कौशल्य आहे. नाहीतर वेळेत बसवणं हे खूप जड जातं. माईक समोर उभारलो की माईक आवरणं हे खूप जड असतं आणि म्हणून मी त्यांनी सांगितलं आम्ही पुढचं आमचं आम्ही ठरवून वेळेत बसवतो, तुम्ही या वेळेमध्ये संपवा. नाहीतर माझ्या मनात उभारल्यापासून हा आकडा वाचला 75 की मनामध्ये शंका होती, एका व्यक्तीला 1 मिनिट म्हटलं तर 75 मिनिट त्या सत्काराला जाणार आहे. गुरुजींचा सत्कार सोडून त्यातच धरला तरी 75 मिनिट जवळपास हा सत्कार चालणार आहे. मग त्याच्यावरचं मनोगत वगैरे तिथून वेगळं कीर्तनाचंच नियोजन समोर येईल आणि म्हणून मी कमी वेळेत बसवावं हा माझ्या मनात विचार होता. पण आदरणीय तानाजी महाराजांनी सांगितलं नाही, तुमचा तुम्हाला वेळ दिलाय त्यानुसार तुम्ही एवढ्या वेळेत बसवा. खरं तर अभंग सोडवणं एवढ्या वेळेत अवघड आहे, पण आशीर्वाद पद एवढ्या वेळेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करेन. आज माझी भूमिका अशी आहे की हा अभंग आदरणीय गुरुजींच्या मुखात आहे. गुरुजींचं म्हणणं आहे तुमची दासीचा दास करुणी ठेवा, मला या संतांचा वारकऱ्यांचा संप्रदायाचा दास बनवा, नवे नवे या दास्यत्वाचा अखंड आशीर्वाद द्यावा. ही भूमिका आज गुरुजींची असणार आहे, ती मी अभंगातून व्यक्त करतोय. गुरुजींच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे. गुरुजींचा जर विचार केला, बघा गुरुजींचा परमार्थ, गुरुजींचा विचार हा जर केला तर इथल्या सप्ताहातलं संयोजन, या सप्त्यातल्या सगळ्या गोष्टीचं नियोजन, या गोष्टीवर असलेला त्यांची पकड ही जर विचारात घेतली तर गुरुजींवर बोलण्या इतपत मी मोठा नाही. कारण प्रत्येक दिवशी गुरुजी कीर्तनकार, वक्ता, त्यांच्यानंतर त्यांचा आशय खूप कमी वेळेमध्ये ते व्यक्त करताना इथं आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय गावामध्ये सगळ्याला एकत्रित करण्याचं संघटन कौशल्य हे आदरणीय गुरुजींकडं आहे. सेवा कशी करावी याचा उत्तम आदर्श म्हणजे गुरुजी आहेत. सेवा कशी करावी याच्यासाठी या गावामध्ये कुठल्या ग्रंथातलं उदाहरण बघायची गरज नाही, कुठल्या चरित्राचा आधार घ्यायची इथं आता गरज नाही. कारण सेवेला एखादा आदर्श आहे का असं जर कुणी विचारायला लागलं तर आपल्याला एक नाव आता देता येणार आहे, ते म्हणजे आदरणीय गुरुजी. गुरुजींच्या बाबतीमध्ये मला भरपूर बोलता येणार आहे, कारण मी अनेक वर्षापासून इथे येतोय आणि सगळं भजनी मंडळ, संयोजक मंडळ किंवा आदरणीय गुरुजी ही सगळीच मंडळी खूप प्रेम करतात,
खूप जिव्हाळा आहे आणि म्हणून ते मला नेहमी सांगतात, पहिला दिवस आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय, पण दरवर्षी वेगळा ऐकायचंय. पहिलाच दिवस ऐकवायचंय, पण ऐकवत असताना सुद्धा चिंतनाची एक वेगळी भूमिका ऐकता आली पाहिजे. काही जण म्हणतील असं ऐकता येतं का? नक्की येतं, पटवून देतो. इथं आता मला दिशा माहित नाही म्हणून तुम्हाला विचारतो, कारण या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा त्यांना कळणार आहे दिशा, म्हणून मी तुम्हाला विचारतो. माझ्या पाठीमाग कुठली दिशा आहे आता? पूर्व दिशा. पूर्व दिशा आहे. चला, माझ्या पाठीमाग पूर्व आहे, माझ्या समोर पश्चिम दिशा आहे, माझ्या उजव्या बाजूला उत्तर दिशा आहे आणि माझ्या डाव्या बाजूला दक्षिण दिशा आहे. माझा प्रश्न आहे, माईक कोणत्या दिशेला आहे? हा जो माईक आहे हा कोणत्या दिशेला आहे? माझ्या समोरची मंडळी म्हणतील पूर्वेला आहे, पण गुरुजी म्हणतील दक्षिणेला आहे, मी म्हणेन पश्चिमेला आहे, पण आमचे पेटी मास्तर महाराज म्हणतील उत्तरेला आहे. मग माईक कुठे आहे? माईक आहे तिथंच आहे. आपण जिथं उभा राहतो त्यावरून त्याची दिशा ठरते. तसं आपण ज्या अवस्थेतून अभंगाकडे पाहतो तसे चिंतनाची दिशा प्रगट होते. बघा, चिंतनाच्या दिशेला एकाच अर्थाने पाहिलं जातं असं नव्हे. उत्तम अधिकाऱ्याला डोळ्यासमोर ठेवून अभंग सोडवणं, तोच अभंग मध्यम अधिकाऱ्याला डोळ्यासमोर ठेवून सोडवणं, तोच अभंग कनिष्ठ अधिकाऱ्याला डोळ्यासमोर ठेवून सोडवणं, प्रत्येक अधिकारामध्ये भिन्नता आहे. कारण साधन बदललं, फलश्रुती एक असली तरी साधन बदललं जातं. साधन बदलल्यामुळे अधिकाराचा विचार चिंतनात स्वीकारावा लागतो आणि अधिकारानुसार साधनेची गती विचारात घ्यावी लागते. बघा, आम्ही मगाशी आलो, मला यायला थोडासा उशीर झाला. त्याला कारण मी 9 ते 11 कीर्तन ऐकलं आणि नंतर आप्पांनी सांगितलं की नाही, आपल्याला 8 ते 10 करायचं आहे. आणि मग 8 ते 10 करायचं आहे म्हटलं तरी लवकर येण्याचा मी प्रयत्न केला आणि मी जेवायला बसलो की 8ला सुरू झालं. वेळेसाठी आमचे तानाजी महाराज किंवा हे संयोजक मंडळ एवढे तत्पर आहे. ग्रामीण भागात 99.99% वेळेत सुरू होत, पण आतापर्यंत रुई भरला असं कधी झालं नाही. रुई भर मात्र 8च्या अगोदर सुरू करतात. आज मी थोडा लेट आल्यामुळे ते 8ला उभारले, नाहीतर 8ला कीर्तनकाराला विना देता येईल असं उभारून रामकृष्ण हरी सुरू केलं जातं. अधिकाराचा विचार आहे इथं. आम्ही कीर्तनाला किती महत्व देतो. परवाच मी एकाला म्हटलं, परवा का काल परवा, मला सांगितलं की कीर्तनाची वेळ 9:30 रात्री. मग मी विचार केला की एवढ्या उशिरा का, जेवण व्हायला नको का? मग मी म्हटलं, जेवणासाठी कीर्तन आहे का कीर्तनासाठी जेवण आहे हे पहिल्यांदा आपण ठरवूया. आणि मग नाही कीर्तन केलं तरी फक्त जेवणावरच भागवलं तरी. मग ती म्हणाली की तुमचं म्हणणं काय? मी म्हटलं, थंडी जास्त आहे, लोकांची श्रवणाची मानसिकता जसा उशीर होईल तशी बदलते. 8 वाजता सुरू करू. मग ती 9ला तयार झाली. मला काय चिंतन मांडायचंय, आम्ही कीर्तनाला किती महत्व देतो
हा अधिकाराचा विचार आहे आणि अधिकारानुसार अभंगाकडे पाहिलं जातं आणि म्हणून पहिल्या दिवसाचं चिंतन हे दरवेळेला एकच असेल असं नाही. म्हणून मला मे महिन्यातल्या पहिल्या दिवसाची सेवा गुरुजींनी दिली आहे परवा. हा कार्यक्रम सांगताना मला ती पण तारीख सांगितली. बघा किती तत्परता आहे. आता त्या तारखा वैशाख महिन्यातल्या तारखा काढल्या आणि ती तारीख आणि ही तारीख एकदाच दिली. फक्त मला आप्पाला थोडं नाराज करावं लागलं. आत्ताच्या सप्त्यात मला तारीख नाही देता आली आणि म्हणून ही सेवा माझ्याकडं सोपवली गेली. चला ठीक आहे, माझं चिंतन चालू आहे. यामध्ये आदरणीय गुरुजींची तत्परता, गुरुजींची सेवा, गुरुजींचा चाणाक्षपणा, गुरुजींची पारमार्थिक दृष्टी, हा सगळा विचार विस्तारानं मांडता येईल. कारण ते विस्तार काय अधिकारी होते, त्यामुळे विस्तार अधिकारी. म्हणून आपल्याला सुद्धा ते विस्तारानं मांडता येईल. कारण त्यांनी रिटायर झाल्यानंतर गावातला परमार्थ असेल किंवा संघटनात्मक कौशल्याचा विस्तार इथं चांगला केला. आता त्यांनी नोकरीवर किती विस्तार केला हे मला नाही बोलता येणार, कारण माझी ती चर्चा झाली नाही, माझी ती त्यांच्या बरोबर चर्चा झाली नाही. आता त्या पदाला एक नाव आहे, विस्तार अधिकारी. आता खरंच विस्तार वगैरे हा मुद्दा आता मांडणार नाही, कारण 4 ठिकाणचं रेकॉर्डिंग आहे आणि म्हणून हे महाराष्ट्रात जातं, त्यामुळं त्याचाही विस्तार नको पोचायला. त्यामुळं आपण थोडस गुरुजींच्या बाबतीतलं चिंतन मांडत असताना त्यांचा पारमार्थिक भाव विचारात घेणार आहोत. बघा, परमार्थाच्या विषयी त्यांच्या मनामध्ये इतका सोज्वळपणा आहे. गुरुजी म्हटलं की हे एक आधारवड म्हणून या गावामध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं. आजाद शत्रू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता या प्रत्येक पदाचा विस्तार आहे, प्रत्येक पदाचं चिंतन स्वतंत्र आहे. अभंग तसाच राहून जाईल, वेळ आणि त्यांच्यासाठीच आहे म्हटल्यानंतर त्यांचा विचार मांडूनच आपल्याला यावं लागतं. आता त्यांना ते आवडणार पण नाही, पण त्यांच्याकडं पाहत इतरांनी आपला पारमार्थिक प्रवास केला पाहिजे म्हणून त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढणं हे आजच्या कीर्तनामध्ये कर्तव्याचं ठरतं. खर तर आपल्याकडे संत चरित्र, वारकरी चरित्र, भक्त चरित्र हे आपण गायलं पाहिजे असा विचार मांडला गेलेला आहे. म्हणून आपण आज आदरणीय गुरुजींच्या बाबतीमध्ये हे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण वारकरी संत आणि फक्त संत यामध्ये खूप मोठं अंतर आहे. म्हणून आपल्या समोर एक प्रमाण येतं बघा, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या पायावर मी नमन करतोय, डोकं टेकवतो, दंडवत करतो, लीन होतो, हा विचार आपल्या समोर येतो. नेहमी अशा व्यक्तिमत्वासमोर आपण लीन झालं पाहिजे. कारण असं व्यक्तिमत्व प्राप्त होणं खूप कठीण जातं. एकाकडं एक गुण असला तरी पाय जमिनीवर राहत नाहीत. एक गुण फक्त असला तर पाय जमिनीवर राहत नाही. गुरुजींकडं अनेक गुण आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना अष्टपैलू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बघा, आता आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर आम्ही गायक आहोत, आम्ही वादक आहोत, आम्ही कीर्तनकार आहोत, आम्ही प्रवचनकार आहोत. यातलं एक काही येईना, आम्ही खाली येतो का इथं प्रश्नचिन्ह देऊ आपण, रेकॉर्डिंग असल्यामुळं.
आपल्याला बोलताना आता तसंच बोलावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं बघा, आपले पाय जमिनीवर येत नाहीत, परंतु गुरुजींकडे जर पाहिलं तर इतकी लीनता, एवढी नम्रता, कुणी लहान येऊ द्या मोठा येऊ द्या, स्त्री पुरुष लहान मोठा श्रीमंत गरीब कुणी काही ना, ते लीनतेनं त्यांना बोलतात. म्हणून गावातल्या या पारमार्थिक प्रवासाला एक बळ प्राप्त झालं, हे आपण मागच्या कालावधीमध्ये पाहिलं. आणि म्हणून त्यांच्या बाबतीतला हा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम, आणि म्हणून आपण त्यांच्या बाबतीत अभिष्ट चिंतन हे आपलं सुद्धा भाग्य आहे. आपण एखाद्याचा गौरव करायला उभा राहिलो, आणि गौरव ज्यांचा करतोय ते जर व्यक्तिमत्व व्यापक विशाल आणि विलक्षण असेल तर आपल्या वाणीला ते शुद्ध करून जातं. म्हणून आपण भाग्यवान. बघा, जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाला आशीर्वादाची गरज असते. आणि म्हणून जन्मदिनाच्या दिवशी आपण वडीलधाऱ्यांच्या पाया पडावं, आई वडिलांच्या पाया पडावं, देवी देवतांच्या पाया पडावं, आराध्य दैवत, कुलदैवत, ग्रामदैवत यांच्या पाया पडावं आणि आशीर्वाद घ्यावा. याच्यासाठी जन्मदिन असतो. या जन्मदिनाला रूढी भाषेमध्ये वाढदिवस असं संबोधलं जाऊ लागलं. वाढदिवसाच्या दिवशी काय करावं तर आपण बघा, प्रत्येक जण आपला स्वतःचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी ती व्यक्ती सकारात्मक असते. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या बरोबर भांडण करण्याचा कितीही प्रयत्न करा, ती त्या दिवशी आपल्याला समजून जाणार. भांडायचं नसतं, संघर्ष करायचा नसतो कधी त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी, आणि इतर वेळेला त्यांची भांडणं सोडवायला आपण. बघा, जन्मदिनाच्या दिवशी व्यक्ती हा सकारात्मक राहतो, कारण उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांच्या मनामध्ये एकच विचार आहे, आज काय वाढदिवस आहे, आज वाढदिवस आहे, आज वाढदिवस आहे. आपल्याकडं वाढदिवस हे शहरामध्ये जास्त वाढले. याचा अर्थ ग्रामीण भागात नाहीत असं नाही, पण शहरामध्ये त्याचं प्रदर्शन पण व्हायला लागलं. वाढदिवस कसे साजरे करावे, का साजरे करावेत, हा सुद्धा एक विचार आहे. वाढदिवस म्हणजे जन्मदिवस आहे, आणि तो आमच्या सेवेला, कार्याला वाढ करणारा, म्हणून त्याला वाढदिवस असं संबोधलं जातं. पण आम्ही त्या दिवशी फक्त वह्या वाटप करतो, पुन्हा वर्षभर वह्याची आपली गाठभेट. वाढदिवसाच्या दिवशी आम्ही थोडस समाज कार्यामध्ये व्यतीत होताना पाहायला दिसतो. आम्ही त्यावेळेला समाज कार्य करावं, आम्ही त्यावेळेला समाज सेवा करावी, देश सेवेविषयी प्रवृत्त राहावं. वाढदिवसाच्या, जन्मदिवसाच्या दिवशी आशीर्वाद हा आपला खरा भांडवलाचा विषय आहे, शिदोरीचा विषय आहे. त्या दिवशी आपण आशीर्वादाची शिदोरी जमा केली पाहिजे. काही जण म्हणतील आशीर्वाद हा शब्द फक्त बोलण्यासाठी आहे का सत्यामध्ये उतरतो, वास्तवात काही आहे का, आशीर्वाद घेतल्यानंतर फल मिळतं का. काही जण म्हणतील पुराणातलं आम्हाला उदाहरण देऊ नका. चला, म्हणून मी मागे एकदा चिंतन मांडलंय. आशीर्वादाची गरज आता सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आहे. काही काही जणांचं म्हणणं असतं आपण कार्य करत राहावं. जो कार्य व्यवस्थित करतो त्याला आशीर्वादाची आणि दुसऱ्याची काय गरज आहे.
असा विचार काही मंडळी मांडतात. परंतु आपण कार्य करत असताना ते कार्य निर्विघ्न आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी आशीर्वादाचं बळ हे खूप मोलाचं आणि महत्वाचं आहे. आता हे पौराणिक दृष्ट्या खूप चरित्रातून आपल्याला हा विचार पाहता येणार आहे. बघा, कौरव पांडवांच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये युद्धाला प्रारंभ होणार आहे एवढ्यामध्ये धर्मराजा युधिष्ठिर रथातून खाली उतरले आणि कौरव पक्षाकडे चालत निघाले. दुर्योधनाने दृश्य पाहिलं आणि दुर्योधन आपल्या मित्राला म्हणजेच कर्ण वगैरे यांना बोलायला लागला आणि सांगायला लागला. आपली विशाल सेना पाहिली आणि बहुतेक पराभव मान्य करायला यायला लागला. दृष्ट्वा तू पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा. दुर्योधन हा सगळ्याला दाखवायला लागलाय, सांगायला लागला की हा पराजय मान्य करायला निघाला. परंतु धर्मराजा युधिष्ठिर द्रोणाचार्यांच्या समोर आले आणि त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. त्यावेळेचे महाभारतातले उद्गार आहेत. धर्मराजा, तू असा एकमेव योद्धा आहे, युद्ध होण्या अगोदर तू युद्ध जिंकलं. हे महाभारतातले उद्गार आहेत. कारण युद्ध करण्या अगोदर जर तू आशीर्वाद घेतला नसता तर तुला या युद्धात पराभव स्वीकारावा, म्हणजेच यश मिळवायचं असेल तर आशीर्वादाची आपण चिंतन करतोय. यामध्ये आपला विचार आशीर्वादाच्या भूमिकेमध्ये आहे आणि आशीर्वादाचा विचार मांडत असताना बघा, मी नेहमी व्यवहारातलं एक उदाहरण देत असतो. विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला तर आशीर्वादाची गरज असते का विद्यार्थ्यांना? बघा, आपल्याकडं पूर्वी काय होतं, पेपरला जाताना मुलं आई वडिलांच्या पाया पडायचे आणि मग पेपरला जायचे. वार्षिक परीक्षेला तर आवर्जून आई वडिलांच्या पाया पडायचं मग पेपर द्यायला जायचं. ही प्रथा होती म्हणू का आहे म्हणू? बघा, पाया पडून पेपर देणं याच्यावर काही मंडळींचा प्रश्न आहे. पाया पडून पेपर द्यायचा आहे, अभ्यास केल्यानंतर पाया पडायची गरज काय? त्याला मी नेहमी उत्तर देत असतो, केलेला अभ्यास उत्तरपत्रिका हातात आहे तोपर्यंत आठवला पाहिजे. उत्तरपत्रिका देऊन बाहेर आलं, मित्रांबरोबर चर्चा चालू झाली की मग काही मुलं म्हणतात याचं उत्तर मला येत होतं, मागच्या आठवड्यात 4 जणाला मी सांगितलंय पण मलाच आठवलं. आशीर्वादाचं बळ कमी पडलं म्हणून विस्मरण झालं. आमचं तसंच होतं. कीर्तन दृष्टांत पाठ करून येतो आम्ही आणि माईक वर उभारलो की म्हणून पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची. पांडुरंगाचा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग कीर्तन रूपी चिंतन मांडावं, ही प्रथा वारकरी परंपरेत पाहायला मिळते. आशीर्वादाची गरज काय, हा माझा मुद्दा चालू आहे. जन्मदिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आशीर्वाद मिळाला पाहिजे.
खर तर गुरुजींचं भाग्य इतकं मोठं आहे, आशीर्वाद द्यायला एवढी वारकरी उपस्थित आहे बघा. नाहीतर फक्त सत्काराचा कार्यक्रम ठेवला असता तर शुभेच्छा देणारी संख्या जास्त दिसली असती, आशीर्वाद देणारा वर्ग जास्त दिसला असता का? इथं प्रश्नचिन्ह देऊ. विठ्ठल यामध्ये आशीर्वाद हा विचारात घेत असताना देवाचा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद, वारकऱ्यांचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद, म्हणून आम्हाला शास्त्र सुद्धा सांगतं पाया पडायला सुरुवात करताना कुठून करावी. मातृदेवो भव पितृदेवो भव. पहिल्यांदा माता आणि पित्याच्या पाया पडावं म्हणजे पहिला आशीर्वाद आई आणि वडिलांचा घ्यावा. याचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. कोणत्याही मोहिमेला जाताना शिवरायांनी जिजाऊ साहेबांच्या आशीर्वादाने मोहिमेला सुरुवात केलेली पाहायला मिळते. बघा, शंभू राजाने शिवरायांनी आशीर्वादाशिवाय मोहीम सुरू केली नाही. शौर्य असताना सुद्धा आशीर्वाद घेऊन त्यांनी मोहिमेला, लढाईला, युद्धाला प्रारंभ करावा. तसं आपण बघा, लग्नाला कशासाठी बोलवता तो? तुमच्या इकडं लग्न होतात का? होतात का? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न विचारतो. लग्नाला तुम्ही पत्रिका मिळाल्यानंतर जाता का लग्न कळल्यानंतर? पत्रिका मिळाल्यानंतर. पत्रिका सुद्धा मोठ्याने दिल्यानंतर का लहान मुलाकडे पाठवल्यानंतर? किती गोड विचार आहेत आपले, सवयी इतक्या चांगल्या आहेत आपल्या. बघा, लग्नाला हजर राहतो आपण, अवश्य राहावं. कारण लग्न पत्रिकेमध्ये एक वाक्य कायम आहे. लग्न पत्रिकेत एक वाक्य कायम आहे. आमच्या वधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी सह कुटुंब सह परिवार अगत्य येण्याचे करावे. बघा, आपल्या सगळ्याला लग्नाला फक्त एका गोष्टीसाठी बोलवतात, आशीर्वाद. काही जण म्हणतील मग आशीर्वाद कोण कोण देतो? अक्षदा टाकणं हा काय आहे? आशीर्वाद आहे. आता आमचं लक्ष नसतं कारण आपण आशीर्वाद देण्याच्या पात्रतेत आहोत का? प्रश्नचिन्ह देऊ आपण. कारण अक्षदा दुसरी टाकायली की आपण टाकतो आणि गप्पा मारतो. अलीकडं काही जणांचं मोबाईल मध्ये लक्ष ना अक्षदा टाकायच्या. त्यामुळं हा आशीर्वाद ठरतो का हा भाग वेगळा. आशीर्वाद हा कसा असला पाहिजे? बघा, आशीर्वादावर बोलतोय मी मगाशी सांगितलं आज अभंग सुटेल न सुटेल, पण गुरुजी एवढा विषय आणि अमृत महोत्सवाचा आशीर्वाद एवढं चिंतनाच्या कीर्तनात आपल्याला पाहायचंय. ज्ञानोबारायांनी रेड्याला वेद बोलायला लावले. पैठणमध्ये काही दिवस ज्ञानोबाराय मुक्कामी राहिले. पैठणवरून ज्ञानोबाराय निघाले नेवासा गावाला जाण्यासाठी. जात असताना बरोबर निवृत्तीनाथ सोपान काका, मुक्ताबाई, रेडा आहे, रेड्याचा मालक आहे, ही सगळी मंडळी पैठणवरून नेवाशाला निघाली. आणि जात असताना मार्गामध्ये एक अंतयात्रा यायला लागली. अंतयात्रेच्या समोर
ज्यांची अंत्ययात्रा त्यांची पत्नी सती जायला निघाली आणि ती सती जायला निघाल्यानंतर समोरून ज्ञानोबा येताना दिसले. चेहरा पाहिला आणि लक्षात आलं की हे महात्म्य असणार आहे, कारण तेजपुंज असा चेहरा होता, काया तेजपुंज होती. ज्ञानोबा पाहिल्याबरोबर सती जाणाऱ्या महिलेला वाटलं की आपण आपलं जीवन आता अर्पण करायला निघालोय आणि त्यामुळे आपण या महात्म्याचं दर्शन घेऊ आणि मग आपण आपला सती जाण्याचा कार्यक्रम चालू ठेवू. अंत्ययात्रा चालू आहे, अंत्ययात्रेत भरपूर लोक आहेत, पण त्या गर्दीतून ही एकटी महिला बाजूला आली. ज्ञानोबा आधी भावंड चालत येत होते, त्यांना पाहिलं आणि त्यांच्या जवळ आल्या आणि ज्ञानोबा यांच्या पायावर डोकं टेकवलं. साष्टांग हे करी दंडवत श्री संताचे या माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. बघा, आता ज्ञानोबा यांचंच असल्यामुळे नारायण महाराजांचा जर विचार मांडायचा झाला तर म्हणे नाम याचा नारायण, म्हणे नाम याचा संत महिमा वरणुकीचे नमन नमन माझे ज्ञानेश्वर. आता हे प्रमाण ज्ञानोबा यांच्या समाधी प्रसंगातले, पण मी थोडं अलीकडं आणून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सती जाईला निघालेली जी महिला आहे ती ज्ञानोबा यांच्या समोर जाऊन पाया पडू लागली आणि ज्ञानोबा यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ती मागे सरकली, नेत्रातून अश्रूच्या धारा आल्या. ज्ञानोबा म्हणायला लागले, सुहासिनीला हा आशीर्वाद म्हणजे गौरव आहे. सुहासिनीसाठी हा आशीर्वाद अनेक पुरस्कारापेक्षा मोठा असतो. तुमच्या नेत्रातून अश्रू का आले? ती म्हणायला लागली, ही अंत्ययात्रा माझ्या पतीची आहे. पती गेले, त्यांची अंत्ययात्रा, मी सती जायला निघालीये आणि तुम्ही आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती. माझ्यामुळे तुमच्यासारख्या महात्म्याच्या आशीर्वादाला गालबोट लागणार आहे, म्हणून माझ्या नेत्रात अश्रू आले. मी माझ्या कर्मानं सती जायला निघाली, कर्मानुसार माझ्या पतीला अंत आलेला आहे, पण आमच्यामुळे तुम्हासारख्या महात्म्यांना काही डाग लागू नये हा भाव माझ्या मनात आला, म्हणून नेत्रात अश्रू आले. ज्ञानोबा म्हणायला लागले की तुमच्या कपाळावरचं कुंकू पाहिलं आणि आशीर्वाद दिला, आणि म्हणून आशीर्वाद देण्यासाठी सुहासिनीला जर हा आशीर्वाद अपेक्षित असेल तर पाया पडताना ज्यांच्या पाया पडायला लागलो त्यांना कुंकू दिसलं पाहिजे, एवढं तरी काय लक्षात ठेवा.
नाही, मोठं लावावं. कारण आता वय लवकर व्हायला लागले. पूर्वी 80 वय झालं तरी चष्मा लागत नव्हता. आता 45ला समोरचं दिसेना. मग कुंकू नाही दिसलं तर आशीर्वाद. जाऊ द्या, रेकॉर्डिंग चालू आहे आणि म्हणून आपण त्याचा विस्तार जास्त करणार नाही. मला काय सांगायचंय, आज आशीर्वाद एवढाच माझा मुद्दा आहे. गुरुजी आज आशीर्वाद मागणार आहेत आणि सगळ्या वारकरी संतांचा, वारकरी भाविकांचा आशीर्वाद अमृत महोत्सवाच्या निमित्तानं, अविष्ट चिंतनाच्या निमित्तानं त्यांना प्राप्त होणार आहे. पण त्यांच्या मनामध्ये भाव काय असणार आहे? आशीर्वाद मिळावा कोणता, तो विचार महाराजांनी मांडला. प्रस्तुत अभंगाचं दास करणी ठेवा, तुमची दासित दास करणी ठेवा. आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा आची मध्ये नवविधाताय बोली जेल भक्ती. नवविधा काय बोली जेल भक्ती. आशीर्वाद 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 नवविधा आशीर्वाद द्यावा हाची मज, हाची आशीर्वाद द्यावा. हाची दर्शक सर्वनाम आहे. अंगोने निर्देश केला, हा आशीर्वाद पाहिजे कोणता? तुमची दासेचा दास करुणी ठेवा, हाचे आशीर्वाद द्यावा. नवविधा काय बोलिले जे, हाचे आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद कोणता द्यावा याची लक्षणं महाराजांनी मांडलेली आहे. त्याचं चिंतन आपण करतोय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा कायापूर एक वेळेस कायापूर आहे का? बरं तुमच्या दासी दास करून घ्यावा, तुमची दासी दास करून घ्यावा, तुमची दासी दास करून घ्यावा.
बेंबळी देवळाली नवविध काही बोलले देव नवविध काही बोलले तुमची दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हची मज नवविधा काही बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जन. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या अनुषंगाने आपण चिंतन करत होतो. आशीर्वाद द्यावा, आशीर्वादाची गरज खूप असते. बघा, प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्याचा भंग करण्या अगोदर विश्वामित्राचा आशीर्वाद घेतला आणि मग धनुष्य भंग करायला निघाले. धनुष्य भंग करण्याचं सामर्थ्य आहे, पण आशीर्वाद घेतल्याशिवाय कार्य करू नये हा एक आदर्श आपल्याला त्या चरित्रातून घालून दिला. नेहमी आपण कोणत्याही कार्याला प्रारंभ करताना आशीर्वाद घ्यावा आणि म्हणून सत्याला सुद्धा पहिल्या दिवशी मंगलाचरण असतं. आशीर्वाद घेण्याचा हा एक प्रकार आहे. मंगलाचरणात 3 प्रकार आहे: वस्तुनिर्देश रूप, नमस्क्रिया रूप आणि आशीर्वाद रूप. पारमार्थिक कार्य करायचं असेल तरी आशीर्वादाची गरज आहे, तर प्रापंचिक कार्याला आशीर्वाद पाहिजे का नको? आणि म्हणून
प्रपंचाला आशीर्वाद पाहिजेच पाहिजे, पण परमार्थाला सुद्धा आशीर्वादाची गरज असते. आणि म्हणून परमार्थात पहिल्या दिवशी मंगलाचरण असतं. आशीर्वादाने आमचा पुढचा प्रवास असतो. केवळ 7 दिवसाच्या परमार्थिक प्रवासाला मंगलाचरण आशीर्वाद नकोय. जन्मभर सेवा घडली पाहिजे, याच्यासाठी आशीर्वादाचं बळ आवश्यक आहे. आणि हे बळ कशाने मिळेल? तुमचे ये दासेचा दास करून ठेवा. महाराजांनी दासाचा दास करा असं इथं आपल्या समोर मनोगत मांडलं. बघा, अभंगातून विचार मांडला. दासाचा दास बनवा. मुळात आम्ही दास असताना स्वामी असल्यासारखे वागतोय. आता आपलं वागणं स्वामीप्रमाणे का दासाप्रमाणे? आपलं वागणं, चला शब्द बदलतो, मालक व्हावं वाटतं का नौकर? मालक व्हावं वाटतं, नसताना व्हावं वाटतं. आता काही काही जणाला मालक म्हटलं जातं, हा भाग वेगळा आहे. पण मालक या शब्दाचा अर्थ का? मालक या शब्दामध्ये सर्व सत्ता. मग इथं आपल्याकडं एकच सत्तेचा विचार आहे. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. ज्याच्या ताब्यात त्याला मालक म्हणतात. नामदेव महाराजांनी हा विचार आपल्या समोर मांडलाय. तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी शब्दाचा अर्थ काय? मालक. धनी हा ग्रामीण भागातला शब्द आहे. पूर्वी महिला आपल्या पतीची ओळख करून देताना हे धनी म्हणायचे. धनी म्हणजे मालक. प्रत्येक पत्नी आपल्या पतीला धनी, मालक म्हणायचे. तसं आपल्या प्रत्येकाचा धनी कोण आहे? ज्याच्याकडं तिन्ही सत्ता आहे तो. आपण मालक नसताना मालक व्हावं वाटतं. आहोत कोण? चला, सेवक आणि दास या दोन पदाचा विचार स्वतंत्र आहे. ज्याला सेवा करावी वाटते त्याला सेवक म्हणतात. आणि सेवा करत मी सेवा करतोय हा भाव ज्याचा संपला त्याला दास म्हणतात. दासानं सगळं अर्पण केलंय, हा दास आहे. आपलं जीवन स्वामीला अर्पण केलं. दासोहम. मी कोण आहे? दासोहम, दास आहे. स्वामीचा मी अंकित आहे. समर्पण भाव आहे, अर्पण केलंय. सेवा आहे, पण सेवा करतोय हा भाव सुद्धा संपला पाहिजे. आपल्याकडे मी निष्काम सेवा करतोय हा भाव शिल्लक असतो. मी अमुक अमुक सेवा करतो हा भाव शिल्लक असतो. पण दासाकडे हा भाव शिल्लक राहत नाही. तो त्याचाही त्याला विसर असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंतराय. आपण रामायणामध्ये हनुमंतरायांचं चरित्र पाहतो. बघा, किष्किंधा खंडापासून हनुमंतरायांचा परिचय रामायणातून समोर आला. सुंदरकांडामध्ये मात्र फक्त हनुमंतराय सुरुवात झाली. सुंदरकांडामध्ये हनुमंतरायाच्या सौंदर्याचा, कोणत्या? बाह्य सौंदर्य नाही, सेवा सौंदर्याचा विचार आहे. आपल्या समोर
हनुमंतराय सुंदरकांडात कोणत्या भूमिकेत आहेत आणि किष्किंधा कांडात कोणत्या भूमिकेत आहेत. बघा, हनुमंतराय ज्या वेळेला लंकेमध्ये आले, अशोक वाटिकेमध्ये आले, सीता आई साहेबांना या अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं, ओळखायचं कसं. आणि म्हणून अशोक वाटिकेमध्ये फिरत असताना लक्षात आलं आई साहेब इथंच आहे. त्या झाडाच्या वर बसले आणि सीता मातेला लंकेमध्ये रामकथा ऐकवली. कोणी? हनुमंतराय. बघा, हनुमंतराय लंकेमध्ये जाऊन रामकथा करतात. आपल्याला गावामध्ये सुद्धा, पण इथं नाही. आज सत्यासारखं वातावरण आहे. एक दिवसाचा कार्यक्रम इतका चांगलं नियोजन करणं, यावरूनच आपल्या लक्षात येतं. संयोजक, भजनी मंडळ, आदरणीय गुरुजी किंवा भगीरथ भैया, ही सगळी मंडळी यांच्या या कार्यक्रमावरून लक्षात येतं की त्यांची गावातली पारमार्थिक सेवा आणि प्रेम किती आहे. चला, माझं चिंतन असं चालू आहे की अशोक वाटिकेमध्ये रामकथा सीता मातेला ऐकवली, नंतर परिचय झाला. चरित्र खूप मोठं आहे, माझा वेळ संपत यायला आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणतो हनुमंतरायाला पकडण्यासाठी इंद्रजित आले. लवकर आणू आता, नाहीतर रामायण होऊ नये पुन्हा. ते आता ताकापुरतं राहिलं पाहिजे. इंद्रजित आले आणि ब्रह्मास्त्र सोडलं. खर तर इंद्रजिताचं ब्रह्मास्त्र, कारण इंद्रियावर ज्याचा अंकुश आहे अशा इंद्रजिताकडे ब्रह्मास्त्र असतं. आपण उगाच म्हणतो माझ्याकडं काय ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे असं आपण म्हणतो. पण आपल्याकडं जाऊ द्या, याचं जास्त नको. इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडलं, त्या अस्त्राचा अपमान नको म्हणून हनुमंतरायाने बांधून घेतलं पाशामध्ये. हनुमंतराय गेले, रावणासमोर नेलं, उभं केलं. रावणाने परिचय विचारला. परिचय विचारल्यानंतर हनुमंतरायाने आपल्या बलाचा परिचय दिला नाही. अतुलित बलधामा हा परिचय दिला नाही. मी पवन सूत आहे हा परिचय दिला नाही. अंजनी पुत्र आहे हा परिचय दिला नाही. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये हा परिचय दिला. मी सेवक आहे, मी दास आहे हा परिचय दिला. बघा, अनेक अभंगामध्ये संत जनाबाईने दासी जनी असा परिचय. मी जनी जनाबाई आहे. संत जनाबाईंच्या बाबतीत आम्ही जनी म्हणणं काहीच पात्रता नाही आमच्याकडे, पण अभंगात तसे शब्द आहेत म्हणून म्हणावे लागतात. पण जनाबाई स्वतःला दासी म्हणून घेतात, कारण त्यांना माहिती आहे आम्ही नामदेवरायांच्या दासी आहोत. तसं इथं तुकोबाराय सांगताय, तुमची दासीचा दास करुणी देवा आशीर्वाद द्यावा. माझे मज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली आज महान पर्वकाळ गुरुवर्य हरिभक्तपरायण बारवळ गुरुजी यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आदरणीय गुरुवर्य सुधाकर महाराज इंगळे गुरुजींना आशीर्वाद देण्यासाठी आणि आपण आलेले सकल वारकरी
अनेक गावागावून आलेले वारकरी आहेत. त्याच्यापैकी आंबेहोळ भजनी मंडळ उठून उभा राहता. मग अशी जागा नव्हतं म्हणून तुम्हाला बसविलं बरोबर. आंबेहोळ, मेडशिंगा, देवळाली, गौडगाव, अनुसुर्डा, खंबसवाडी, उतमी, कायापूर यासाठी तेवढीच माणसं फक्त थांबतील. या ठिकाणी चॅनल आहे ती गेल्या अनेक दिवसापासून ते आपल्या रुईभरच्या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात. तेही या ठिकाणी हजर आहे. मागे सरका जरा मागे. पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो अमृत महोत्सव साजरा होत आहे त्या निमित्तानं या ठिकाणी जी या ठिकाणी रुईभरला कार्यक्रम होतात आणि या आणि योग्य आणि अधिकारी व्यक्तींचाच अशा पद्धतीने सोहळा संपन्न होत असतो. आणि अशा सोहळ्याच्या निमित्तानं हरिभक्त पारायण गुरुवारी आमचे परमस्नेही जीवलग इंगळे महाराज आशीर्वाद माणिकाबा वडवले यांचा सत्कार करण्यासाठी किरण जगताप यांनी यायचंय. पांडुरंग आगळे महाराज यांचा सत्कार करण्यासाठी हर्षल इंगळे यांनी यायचंय. शंकर बापू चव्हाण, रामभाऊ गव्हाणे, बिभीषण कसपटे, काका लोमटे, काकासाहेब लोमटे इकडे या. 76 मिनिटं झाली तसंच प्रोग्राम आहे. हा लवकर घ्या लवकर. याच्यानंतर भीमाप्पा कोळगे, संजय महाराज भोईट, याच्या पुढे सत्कार मूर्ती यांनी लगेच इकडे साईडला या थोडं. आणि पांडुरंगाची मूर्ती प्रत्येकाची हा जो संपन्न झालेला सोहळा आहे हा कार्यक्रम आहे आजचा. साईडला पुढे बघा, समोर बघा इकडे. रंगाचार्य उमेश महाराज आडसूळ धाराशिव. इकडे बघा. समोर इकडे बघा समोर. याच्यानंतर चला महादेवाप्पा कोळपे धाराशिव न्यायचं बरं का. समोर इकडे लक्ष द्या. एवढी गेल्यानंतर समोर बघा. समोर समोर. मिळाला देत चालायचं. सांगू की घ्या फोटो. इकडे बघा समोर कॅमेऱ्यात बघा. मोबाईल पुन्हा बघा. ओके डन. आपण थोडं बोलू शकता. समोर बघा इकडं. समोर इकडे बघा समोर.
याच्यानंतर माझ्या साईडला मामी बाहेरगावचे भजनी मंडळ हरिभाऊ सांगवे बेंबळे, शिवाजीदादा इंगळे बेंबळे आणि कल्याण महाराज आंबेहोळ, बापू आंबेहोळ, विलास महाराज आंबेहोळ आणि भाऊ महाराज आंबे. अरे तुम्ही असं काय करायला ते साक्षी लिहून. घाल टोपी लोक. मनोज लोमटे, बबलू गव्हाणे, ज्ञानेश्वर बारमुळे, मारुती मते राहिले पोराचं का सत्कार पोर चक्षिरी बोलून मारुती कॅमेऱ्यामध्ये राहिलेली भजनी मंडळ मनोज लोमटे महाराज आहेत का इथं? होय मनोज भाईचा सत्कार करा. इकडे आले तो बदल भगीरथ भैया यांचा करा लोक हार घाला भैया. कल्याण मार्गोळे मनोज लोमटे यांचा सत्कार करतील. किती लागतंय पटापट एक जण टोपी एक जण गम देत हातात घेऊन उभा राहतो. काय म्हणते 22 भजनी मंडळ या इकडं बोलू त्याला इकडे. आता तुम्ही काय करा ह्यो गायांना द्या आणि मेन सत्कारात जी राहिली त्यांना विचारा उभा करा आणि घाला टोप्या. सुनील लोमटे इकडे या. यांचा सत्कार आता ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत आजचे सत्कार मूर्ती हरिभक्तपरायण गुरुवर्य बारमुळे गुरुजी यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं वारकऱ्यांचा सत्कार झाला. याच्यानंतर जगन्नाथ महाराज जाधव इकडे या आणि ज्यांची नावं सुद्धा राहिली असतील आपल्या गावातील भजनी मंडळ तरुण मंडळी कोणी मुलं ती लगेच या आणि या ठिकाणी सगळ्या सदस्यांनी अमोल कल्याण आणि त्या दोघांनी त्यांच्या सपत्नीक गुरुजींची कन्या वर्षाताई या सगळ्यांनी स्टेजवर येत. समोर इकडे बघा. आबा इकडे बघा. गुरुजींचा या इकडे सांगा. हरिभक्त परायण थांबा. बाकीचे माणसं ते साहित्य ते पीठी ते मागे घ्या. गुरुजी थोडं थांबा तुम्ही थांबा. हरिभक्त परायण इंगळे महाराज यांचा सत्कार वसंतांना लोमटे स्वपत्नीक श्रीफळ आणि हार या दोघांचा सत्कार एक द्या. जय एक दे या सरपंच हरिभक्तपरायण महाराजांचा सत्कार यावर या भगीरथ भैया व त्यांचे सौभाग्यवती या ठिकाणी महाराजांचा सत्कार करत आहेत. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. याच्यानंतर गुरुवर्य बारंगुळे गुरुजी माननीय सरपंच भगीरथ लोमटे संपूर्ण बर्फेवा आहेर
शाल, श्रीफळ सर्व परिवारांच्या समोर इकडे बघा. यांच्या वतीनं बहिणीच्या वतीनं सत्कार होत आहे. कल्याण, अमोल त्यांच्या सपत्नीक या ठिकाणी वर्षा गुरुजींची कन्या, दोन्ही सुना नातू सगळ्या कुटुंबाचा या ठिकाणी परिवारांच्या यांच्या वतीनं सत्कार होत आहे. हा मी म्हणतो पण इथं बाकी चोपदार या चोपदार अलीकडे या. चोपदार एक चोपदार पलीकडे. आहेत तानाजी महाराज इथं जाईल. कुंडली हरी विठोर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत गोरोबा काका महाराज की, बजरंग बली हनुमान की. हा समोर त्या कागदाच्या समोर का? समोर बघा. गुरुवर्य गुरुजींच्या परिवारांचा पुढं पुढे घे, पुढं पुढे घे. सगळ्यांचा, सगळ्या भजनी मंडळांच्या नाही, सगळे फोटोत बसत नसतात. बरं दिसत आहे आता. हा समोर. दोन बाजूले. एक मिनिट इकडे समोर. समोर इकडे समोर लक्ष द्या. हा इकडे पहा. सगळी भजन बसते. जरा माईक वाढा तिकडे पलीकडे सोडा. माईक घ्या मला. काय सरळ सरळ असं झाले तुम्ही फोटोच काढेन. हा समोर इकडे बघा. ए इकडे मामा इकडे अजून तर इकडे हा समोर. चला 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 भजनी मंडळ लाईन लावा. भजनी सांगा. हा समोर इकडे बघा. डोळे कोणाचा कोण का? इकडे बघा समोर. थांब तू तांबरे सुरस थांब तिथंच बसायची. सर इकडे बघा. हा समोर बघा. इकडे बघा. डोळ्याचा कोण का? डोळ्याचा कोण का? समोर पहा. भैया समोर बघा. हा समोर. हा झालं का भैया? ठेवा. महाराज काळकरी सगळ्याचा सत्कार समारंभ संपन्न झालेला आहे. राहिले असतील त्यांनी अजून त्यांचा शब्द सुमनानं राहिलेल्या सगळ्या माणसांचा, भजनी मंडळाचा, गावकऱ्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे. आता कीर्तनाची
तुकाराम 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 विठाल जय जय विठाल जय 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 विठाल जय जय विठाल हा बोलिले करो वेडे वाकोडे उत्तरे नाही उच्चारिला अधिकार मी आपुला ज्ञानेश्वरा राखा पायापी किंकरा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान सर्वाडी कापणे ते सापडले केने तुका म्हणे भोग गेला निवाडीला करुणी आरती आत्ता ओ वाळू श्रीपती पहाव सका पुण्यवंत तुम्ही बाळा तुकावा हे टाळी उभा कन्नी भागावळ आदि पुनाने नवस धन्य काळा दिवस वाळती धन्य धन्य श्रीनो जना नित्य घडते अवलोकन मुग्धाऊ वाळती परमानंदा धन्य धन्य श्रीनो जना नित्य घडते अवलोकन नवा म्हणे केशवासे दे गुणे राहील तटस्थ धन्य धन्य श्रीनो जना नित्य घडते अवलोकन आयुगे अठावीसा युगेवारी होमा रामांगे रुक्माई गेले शोभा बोले रात्री भेटी परब्रह्माने जन्मे वाहे भीमा बुद्धरी जगा जय देव देव पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभाकारे जगन्नाथ देव तुझे मार्ग घेऊन कधी कासे पीतांबर कस्तोला लाटे देव नित्य भेटी गोडा हनुमंत सम्मुख राहते जय देव पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभाकारे जगन्नाथ देव आषाढी कार्तिकी भक्तगण येते चंद्रभागे माझे सानिध्य करते दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती विश्वासी नामदेव भाव वाळते देव पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभाकारे जगन्नाथ देव सत्राने उठाने अंकारे वदने भूमंडळ सिंधू जगन कडाळी ब्रह्मांड धागी त्रिभुवने जय देव हनुमंता पंचाने प्रतापे नाभिकर्ता आदुमुली पांता मुद्रा प्रतिशब्द खंतला धरणी निर्माणी राखे कडाळी भगवान उदरवर सीधा राहे रामदासा शक्ती का शोध जय देव हनुमंता तुमच्याने प्रतापे नाभिकर्ता जय देव सताविषे योगी सत्यपुरणगिरी नवर नवीनता हयारथो अखंड गातो बोल्या विस्तारी तुमच्या सन्नादी जय अहंकार जय देव गुरुबा आरती ओवाळू तुझ्या स्वरूपा जय देव धन्य कवित्वाने गेली आज्ञा झाली शिव संतोष झाले पाऊली विश्वमावली अनुभव गीता सद्गुरु भेटल जय देव गुरुबा आरती ओवाळू तुझ्या स्वरूपा जय देव दुर्मनावरी नमासी गेली अनुभव गीता कापत्या मनोहरी नामा ओवाळू नाली त्या पाठीने देवने झाले जय देव गुरुबा
आरती ओवाळ तुझ्या स्वरूपा घे देव आरती कैवल देला शेख साधू संत रजला माझा आरती ज्ञानराजा ज्ञान जगी गीता विनायक कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवली ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल देला शेख साधू संत रजला माझा आरती ज्ञानराजा भगवान के राम पायी तसाच भेदी आरती ज्ञानराजा कैवल देला शेख साधू संत माझा आरती ज्ञानराजा रामा स्वामी सद्गुरु रामा सजनामूर्ती पाय राज रामा रामा मंगल दिने अर्जुन तुकारामा स्वामी सद्गुरु रामा संतानमूर्ती पाय राज रामा अर्जुन तुकारामा दुर्गा मुनि श्री ब्रह्म तुकाराले मस्तक घेरी अर्जुन तुकारामा पाय सद्गुरु रामा संतानमूर्ती पाय राज रामा अर्जुन तुकारामा इंगळे महाराज नाही ना काय तसेच संभाजी महाराज जगताप आमच्या वारीत अखंड झेडेकरी असतात त्यांनी पण इथे पुढे येऊन जायचंय. बरीच माणसं राहिली वेळेमध्ये आणि काही त्याच्यामुळं संभाजी महाराज जगताप यांनी पण यायचंय. हरिभक्त पारायण इंगळे महाराज यांच्या वतीनं आणि या आजच्या या सोहळ्यात दादांचा सत्कार या ठिकाणी पुढल्या असावे कल्याण मागणीते कृती आहे सदा शिनेरवे हे समज दे आणि देवी काय देव तुकाराम